राज्यात महायुतीचं सरकार पुन्हा एकदा आलं. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत 39 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. खातेवाटप अजून झालं नसलं तरी आज किंवा उद्या त्यावर तोडगा निघेल असं आता म्हटलं जातंय. अनेक महत्वाच्या खात्यावरून तिन्ही पक्षात रस्सीखेच सुरू असल्यानंच खातेवाटप अजूनही रखडल्याच्या चर्चा महाराष्ट्रात सुरू आहेत. मात्र ही तर सुरुवात आहे. खरा राडा तर पालकमंत्री पदावरून रंगणार आहे. पालकमंत्री पदासाठी अनेक इच्छुक लॉबिंग करत आहेत. पालकमंत्री पदात असं नेमकं आहे तरी काय? या पदाची ताकद नेमकी किती आहे आणि प्रत्येक पक्षाला जिल्ह्यामध्ये आपलाच पालकमंत्री असावा असं नेमकं वाटतंय का? तेच सोप्या भाषेत समजून घेऊयात आजच्या या व्हिडिओमध्ये. हॅलो, मी ओमकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र. सगळ्यात आधी पाहूयात पालकमंत्री पदाचं राजकीय वेटेज नेमकं किती असतं. तर पालकमंत्री हा सरकार आणि जिल्हा प्रशासनातील दुवा असतो. सहसा पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना पालकमंत्री पदाची जबाबदारी दिली जाते. पालकमंत्री हा जिल्ह्याचा पालकच असतो. प्रशासकीय किंवा राजकीय दृष्ट्या पालकमंत्री हे पद खूप महत्वाचं असतं. राज्य सरकारच्या व केंद्र सरकारच्या योजनांची प्रशासनामार्फत अंमलबजावणी ते करतात. देशात पंचायत राज बळकट करणाऱ्या 74व्या घटना दुरुस्तीनुसार जिल्हा नियोजनासाठी पालकमंत्री किंवा जिल्हा नियोजन समितीची निर्मिती पालकमंत्री करतात. या जिल्हा नियोजन समितीचे पदसिद्ध अध्यक्ष हा पालकमंत्रीच असतो. निधी वाटपाचे अधिकार पालकमंत्र्याच्या हातात असतात. त्यामुळे जिल्ह्यातील सरकारी निधींवर पालकमंत्र्यांचं वर्चस्व पाहायला मिळतं. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात पालकमंत्र्याची भूमिका फार महत्वाची असते. जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था ढासळत असेल तर पालकमंत्री समन्वयाची भूमिका निभावत असतो. मोठमोठ्या योजनांमध्ये जमीन अधिग्रहण करणं, एक्सप्रेसवे, विमानतळ, रेल्वे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि इतर मोठमोठ्या योजनांमध्ये जिल्हा नियोजन समिती आणि मग पर्यायानं पालकमंत्री यांची मोठी भूमिका असते. राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री आदी मान्यवर जिल्ह्यांच्या दौऱ्यावर येणार असतील तर प्रोटोकॉल नुसार पालकमंत्र्यांनीच त्यांच्या स्वागताला जायचं असतं. जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांना मिळणारा निधी आणि त्यांच्या अर्थसंकल्पावरही पालकमंत्र्यांचा मोठा प्रभाव असतो. कोणत्या मतदारसंघात कोणती योजना राबवायची, कोणत्या गावात किती रुपयांचा निधी द्यायचा हे ठरवण्यात पालकमंत्र्यांची भूमिका फार महत्वाची असते. आर्थिक नियोजनामुळे जिल्हा पातळीवरील राजकारणात पालकमंत्री पदाला चांगलंच वेटेज मिळतं. त्यामुळे जिल्ह्यावर नियंत्रण ठेवता यावं म्हणूनही पालकमंत्री होण्याची अनेक राजकीय नेत्यांची इच्छा असते. 2004 पासून महाराष्ट्रात पालकमंत्री ही संकल्पना राबवली जात आहे. एखाद्या राजकीय पक्षाचा विस्तार व्हावा म्हणून देखील पक्षाकडून या पदाचा वापर केला गेल्याची काही उदाहरणं आहेत. त्यामुळे एक वेळ हलक्या खात्याचं मंत्रीपद मिळाले तरी चालतील, पण राज्यात आपले पालकमंत्री जास्तीत जास्त संख्येने असावेस असं सर्वच राजकीय पक्षांना वाटत असतं. त्यामुळे अनेकदा युती आणि आघाड्यांमध्ये खटके उडाल्याचं सुद्धा आपण बघितलंय. सध्या भाजपकडे 132 आमदारांचं बळ आहे. शिंदे गटाकडे 57 तर अजित पवारांकडे 41 आमदारांचं बळ आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात भाजपचं एक हाती वर्चस्व पाहायला मिळतं. त्यामुळं भाजपच्या खात्यात जास्तीत जास्त पालकमंत्रीपद जातील अशी शक्यता वर्तवण्यात येते. आता उदाहरण द्यायचं झाल्यास आपण साताऱ्याचं घेऊ. एकेकाळी सातारा हा काँग्रेस राष्ट्रवादीचा बालेकिल्ला, पण या साताऱ्यात 8 पैकी 8 विधानसभा मतदारसंघात महायुतीचा झेंडा फडकला. त्यात भाजपचे 4, शिंदे गटाचे 2 आणि अजित पवार गटाचे 2 आमदार निवडून आलेत. जास्त आमदार भाजपचे असल्यानं साताऱ्यासारख्या जिल्ह्यात भाजप आपला हक्काचा असा पालकमंत्री नेमेल यात काही शंकाच नाहीये. फक्त साताराच नाही तर मुंबई, ठाणे, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर यांसारख्या महत्वाच्या जिल्ह्यात आपलाच पालकमंत्री असावा यासाठी तिन्ही पक्षात चढाओढ पाहायला मिळते. आधीच महायुतीत मानापणावरून नाराजी राट्य रंगलं होतं. मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडला असला तरी अनेक मलाईदार खात्यांवरून अजूनही महायुतीत धुसफूस सुरू आहे. मुख्यमंत्री पदासह गृह खातं, महसूल खातं, ग्रामविकास मंत्री अशा महत्वाचे खाती भाजप स्वतःकडे ठेवण्याची शक्यता आहे. तर शिंदेंना नगर विकास आणि अजित पवारांना अर्थ खातं मिळण्याची दाट शक्यता आहे. शिंदे गट आणि अजित पवारांना जास्त महत्वाची खाती मिळतील याची शक्यता अजिबात नाहीये. अशा वेळी जास्तीत जास्त पालकमंत्री पद तरी आपल्या पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे आणि अजित पवार करताना दिसतील. मागच्या वेळेस शिंदे सरकारच्या काळात 17 जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद भाजपकडे होतं. 12 जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद हे शिंदे गटाकडे होतं आणि 7 जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद हे अजित पवार गटाकडे होतं. मात्र आता यात बराच बदल पाहायला मिळू शकतो. बाकी तुम्हाला काय वाटतं? महायुतीत कोणत्या पक्षाला जास्तीत जास्त पालकमंत्रीपद मिळतील? तुमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री कोण असावा?
तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.